नमस्कार. आयुर्वेद हितगुजमध्ये मी डॉक्टर मोहन सोनवणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आरोग्याच्या, योगाच्या, आयुर्वेदाच्या अनुषंगानं हिताच्या गुजगोष्टी जिथं केल्या जातात ते आयुर्वेद हितगुज. आज आपण आयुर्वेद हितगुजमध्ये पाहणार आहोत केसांच्या समस्या कशा आयुर्वेदाच्या अनुषंगानं आपण निराकरण करू शकतो, केसांचे आरोग्य चांगलं कसं राखू शकतो. पाहूया काय सांगते आयुर्वेद ते. अगदी सुरुवातीलाच तुम्हाला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. आयुर्वेदामध्ये केसांच्या आरोग्यासंदर्भात काही कारणं सांगितलेली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं कारण आज आपण प्रत्यक्षात पाहतोय. उत्सुकता लागली, असं काय कारण की जे आज आपण प्रत्यक्ष पाहतोय. खाली वाकून सतत काम करणं किंवा सतत खाली वाकून पाहणं ही गोष्ट जी आहे ही केसांचं आरोग्य बिघडवतं, असं हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. आत्ताचं आपण सोशल मीडियासाठी जे पण काही ॲडिक्ट झालेलो आहोत, हे आपलं ॲडिक्ट होणं, आपल्याला सतत खाली वाकून किंवा खाली मान घालून आपण त्या स्क्रीनकडे बघत राहतो. याचा परिणाम होतो का केसांच्यावर? नक्की होतो. यापूर्वीही असं पाहिलेलं आहे की खूप कमी वयामध्ये मुलांचे केस पिकत आहेत किंवा केस गळत आहेत. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ज्यावेळी सगळ्याच गोष्टी ऑनलाईन होत्या, त्यावेळी त्यांचे क्लासेस वर्गातले किंवा ट्युशनचे ज्यावेळी ऑनलाईन बघितले जात होते, त्यावेळी स्क्रीन टाईम खूप मोठ्या प्रमाणात वाढला. आणि असं पाहिलं गेलेलं आहे की ह्या कालावधीमध्ये लहान मुलांच्या मधल्या केसांच्या समस्या वाढलेल्या आहेत. एक मुलगा आहे माझ्याकडं जो दवाखान्यामध्ये येतो. त्या मुलाच्या बाबतीत असं ऑब्झर्व केलं गेलं की तो सतत यूट्यूब बघत राहतो, कित्येक तास बघत राहतो. त्याचं स्वतःचं चॅनल आहे. आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये त्याच्या केसांच्यावर झालेला परिणाम जर तुम्ही बघाल तर त्याचे केस खूप मोठ्या प्रमाणात पांढरे व्हायला लागलेत. आयुर्वेदाने ही जी काही कारणं सांगितली त्यातले हे कारण तुम्हाला मला सांगण्यापाठीमागचा मुख्य उद्देश आहे की केसांच्या बाबतीत हजारो वर्षापूर्वीपासून आयुर्वेद किती सूक्ष्म विचार करते. अगदी केसा एवढा सुद्धा विचार आयुर्वेदानं सोडलेला नाही. म्हणजे काय की इतका सूक्ष्म विचार जर आयुर्वेद केसांच्या आरोग्याच्या कारणांचा करत असेल तर उपायांचा किती केला असेल. हे उपाय आपल्याला बघितले पाहिजेत. काय आहेत केसांच्या समस्या? सगळ्यांना माहिती आहेत. केसात कोंडा होणं, केस गळणं, केस पिकणं, केसांच्यामध्ये उवालिका होणं, चाई पडणं आणि टक्कल होणं. ह्या काही गोष्टी ज्या केसांच्या बाबतीत आपण पाहतो ना, ह्याची कारणं काय ही जर बघितली तर कारणांच्यामध्ये एक कारण आपण बघितलं, पण असे अनेक कारणं आहेत. त्यातलं ते एक कारण होतं. अनेक कारणांच्यामध्ये काय आहे तर लोकांचा आहार आता बदललेला आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांचाच आहार हा बदललेला आहे. तर बदललेला आहार आपल्या केसांच्यावर दुष्परिणाम करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. एक साधी गोष्ट आहे, केस कधी उत्तम राहतील? सर्वांगीण आरोग्य उत्तम असलं तर शरीराचा प्रत्येक घटक चांगला राहणार आहे. आणि शरीराचा प्रत्येक घटक याच्यामध्ये केस पण येतात. बघा, आयुर्वेदानं काय सांगितले, घेतलेला आहार, त्या आहाराचं पचन झालं की आहार रस तयार होतो. हा नुसता रस नाही तर त्याच्यापासून रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र म्हणजे बीज असे 7 घटक आहेत. आता ह्याच्यातला जो अस्थीचा भाग जो आहे, हे अस्थीचं जर आरोग्य चांगलं असेल ना तर केस चांगले राहतात. म्हणजे काय आहे की सर्वांगीण आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे. आणि सर्वांगीण आरोग्यासाठी जर काही आपण गोष्ट करायला हवी तर ती काय करायला पाहिजे? पहिला आहार पाहिजे आपला व्यवस्थित. आपल्या ॲक्टिव्हिटी म्हणजे सकाळी उठणं ते रात्री झोपेपर्यंतच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या आपल्या चांगल्या पाहिजेत. हल्ली संध्याकाळची जेवणाचीच वेळ 10, 11, 11:30 मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये मुंबई पुण्यासारख्या लोकांचं दिवसच उशिरा सुरू होतं आणि उशिरा संपतो. मग जेवण लेट होतं. असं न करता संध्याकाळचं जेवण जर तुम्हाला लवकर घेता आलं, अगदी खरं तर 7च्या अगोदर किंवा सूर्योदयापूर्वी करायला पाहिजे, पण लेट तरी नको करायला. म्हणजे 10-11 असं तर नको व्हायला. ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर सर्वांगीण आरोग्य
चांगलं राहणं, कारण आहारच आरोग्याचं मूळ आहे. व्यवस्थित समजून घ्या. आहार चांगला असेल तरच आरोग्य चांगलं राहणार आहे. आता याच्यामध्ये दुसरा भाग काय राहतो, केसांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलं जातं आपल्याकडं. आपण आंघोळीचं पाणी गरम घेतो ना, गरम पाण्याने आंघोळ करायला पाहिजे, पण आयुर्वेद असं सांगतं की केस गरम पाण्याने धुतले नाही पाहिजेत. मग थोडं कोमट पाणी जर तुम्ही तिथं वापरलं ना, तर केस गळण्याचं पिकण्याचं प्रमाण नक्कीच कमी राहू शकतं. सोपी हिंट आहे ही, करून बघा तुम्ही, त्याचा परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल. त्याच्यानंतर हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असेल, म्हणजेच काय तर सर्वांगीण आरोग्य ढासळल्यामुळं किंवा कमी राहिल्यामुळं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहते. तर ह्याही केसेसमध्ये म्हणजे या कंडिशनमध्ये सुद्धा काय होते, केसांचं आरोग्य बिघडते. थायरॉइडिझमसारखा आजार की ज्याच्यामध्ये केसांचं आरोग्य बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दीर्घकाळ तुम्ही कुठल्या गोष्टीने जर आजारी असाल किंवा वारंवार ताप येत असेल तर याही गोष्टीमुळं केसांचं आरोग्य बिघडतं. अशी अनेक कारणं आहेत. आता पटकन आपण त्याच्या उपचारांच्याकडे जाणार आहोत. आता पटकन काय जाणार आहोत, कारण कारणं खूप आहेत. त्यातली काय कारणं आपण टाळू शकतो, काय कारणं टाळू नाही शकत. आहारातला अजून एक महत्त्वाचा पार्ट सांगायचा राहिला, पॅक फूड, जंक फूड, अति खारट, अति स्पायसी, चायनीज, त्याच्यानंतर आट्टा, मैदा, डालडा, बेकरीचे पदार्थ, हे सगळे तुमच्या सर्वांगीण आरोग्याचे शत्रू आहेत, लक्षात ठेवा. आणि सर्वांगीण आरोग्य बिघडलं तर केसांचं आरोग्य नक्कीच बिघडणार आहे. काय खाल्लं पाहिजे, साधं खा, ताजी भाजी, भाकरी, डाळ, हे जे पण आपलं पारंपरिक जेवण आहे महाराष्ट्रीयन पद्धतीनं किंवा भारतीय पद्धतीचं जे जेवण आहे ते आपण नियमितपणे घ्यायला पाहिजे. ही गोष्ट याच्यातली खूप जास्त महत्त्वाची आहे की जे आपलं जुनं आहे ते सोनं आहे, हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं आहार ठेवा. मानसिक ताणतणाव हा पण केसांच्या बाबतीतला एक मोठा विषय आहे. लहान मुलापासून ते ज्येष्ठ माणसापर्यंत प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी समस्येला सामोरं जावं लागतं आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अशी टास्क ठेवायची, ती लवकर अचीव करायची, त्याच्यासाठी घाई आहे. ह्या सगळ्यातून ताण येतो. तुम्ही जे पण काही गोष्ट कराल ना ती एन्जॉय करा, बघा ताण कमी झालेला दिसतोय का नाही. अशी गोष्ट झाल्यानंतर सुद्धा तुमचं केसांचं आरोग्य तुम्हाला चांगलं झालेलं दिसेल. आता केसांच्या आरोग्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची तेलं, शॅम्पू, ह्या सगळ्या गोष्टी तर माहीत आहेत, पण आयुर्वेदानं काही हटके गोष्टी सांगितल्यात, त्या तुम्हाला मला इथं सांगायच्यात. त्यातली एक गोष्ट आहे नस्य. नस्य हे पंचकर्मातलं एक कर्म आहे की जे तुम्ही घरी पण करू शकता. साधं साजूक तूप दोन्ही नागपुड्यांच्यामध्ये 4-4 थेंब तुम्ही रोज जर टाकलं तरीसुद्धा तुमचं केसांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. पंचेंद्रियवर्धन तेल नावाचं तेल आहे की जे तुम्ही औषधी तेल ह्या नश्यासाठी वापरू शकता. असे अनेक तेल आहेत, अनेक औषधं आहेत की ज्यांचं नश्य केल्यामुळं जत्रूच्या वरचा जो सगळा भाग आहे त्याचं आरोग्य उत्तम राहतं. जत्रू म्हणजे इथं जे बोन येतं ते, म्हणजे त्याच्यामध्ये केसांचं आरोग्य पण नक्कीच चांगलं राहू शकतं. अजून एक गोष्ट, काही लोक तेलच लावत नाहीत, पण आयुर्वेद असं सांगतं की डोक्याला तेल लावा, कानांना तेल लावा आणि तळपायाला तेल लावा. हे जे अभ्यंग आहे म्हणजे तेल लावणं आहे, हे तिन्ही ठिकाणी नित्य केल्यानं आरोग्य उत्तम राहतं असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. करून बघा. केस धुणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये ज्या परंपरा आहेत आणि पारंपरिक पद्धतीने आज पण जीवन जे जगतायत लोक ना, त्यांच्यामध्ये तिथल्या महिलासुद्धा म्हणजे पुरुष तर रोज डोक्यावरून आंघोळ करू शकतात, पण स्त्रियासुद्धा, महिलासुद्धा डोक्यावरून आंघोळ करतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या परिसरात असलेले ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींचा त्यांचे केस धुण्यासाठी वापर करतात. आपण पण करायला पाहिजे. आपलेही अगोदरचे सगळे पूर्वज जे आहेत ना, त्यांच्याकडे कुठला शॅम्पू नव्हता, कंडिशनर नव्हतं, कुठलं जेल नव्हतं, कुठलं तयार केलेलं तेल नव्हतं. निसर्गातल्याच वनस्पतींचा वापर करून त्यांच्या केसांचं आरोग्य चांगलं ठेवायचे. आपल्याला काय करता येईल का? नक्की करता येईल. साध्या साध्या गोष्टी आपण बघूया की जे आपल्याला इझिली शक्य आहे. केस धुण्यासाठी कुठल्याही शॅम्पूपेक्षा शिकेकाई, रिठा, संत्रासाल आणि आवळा किंवा त्रिफळा ह्या गोष्टी जर तुम्ही वापरल्या ना तर तुम्ही बघाल
केस चांगले स्वच्छ होतात. कोंडा जिथं होतो, जिथं ती डोक्याची त्वचा असते, तिथल्या त्वचेचं पण आरोग्य उत्तम राहतं. काय करायचे, संध्याकाळी पाण्यात भिजत ठेवा, सकाळी तुमचं आवरेपर्यंत त्याचा काढा करा, उकळा चांगलं छान पद्धतीनं, आणि ते कोमट झाल्यानंतर त्याने केस धुवा. बघा तुमचे केस किती छान होतात. करून बघा एकदा. थोडासा आळस झटकला आणि जर ते केलं ना तर त्याचा उत्तम रिझल्ट तुम्हाला दिसेल. तसंच आपण बघूया की केसांसाठी घरगुती काय तेल तयार करता येईल का? हो, नक्की करता येईल. प्रमाणासह सांगतो. अर्धा लिटर तिळाचं तेल किंवा अर्धा लिटर खोबऱ्याचं तेल. तिळाचं तेल थोडंसं चिपचिपत असतं आणि खोबऱ्याचं तेल त्याच्यापेक्षा थोडं तितकं चिकट नसतं. तुम्ही निवडा. दोन्ही तेल केसांसाठी चांगले आहेत. अर्धा लिटर तेल घेतलं, 2 मुठी वडाच्या पारंब्या घ्या, 10-15 जास्वंदाची फुलं घ्या, जास्वंदाची काही पानं घ्या, मेहंदीची पानं 1 मूठभर टाका त्याच्यामध्ये, मेथीचे दाणे किंवा मेथीच्या दाण्यांची पावडर 1 चमचाभर त्याच्यामध्ये टाका, त्रिफळा चूर्ण पण चालेल किंवा आवळा तुम्ही साधारणपणे 1 मूठभर त्याच्यामध्ये टाकाल. तेल तयार करत असताना लोखंडी कढईमध्ये करा. त्याचं अजून एक कारण असं आहे की तुमचं हे ज्यावेळी तेल तयार होतं ना त्यावेळी 24 तासापेक्षा जास्त वेळ ते झाकून ठेवा. आवळा आणि लोखंडाचा ज्यावेळी संपर्क होतो ना त्यावेळी त्याच्यामध्ये जे कृष्णत्व म्हणजे काळपटपणा जो येतो ना त्याच्यामुळं केसाचा रंग काळा होण्यासाठी बराच फायदा होतो. बरं, आता हे सगळं तुम्ही घेतलं, त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी टाका, मंद आचेवर ठेवा. जसं उष्णता लागेल तसं पाणी उडून जाईल आणि 1 लिटर पाणी उडून गेल्यानंतर ह्या सगळ्या औषधांचा तेलामध्ये अंश उतरेल आणि ते औषधी तेल तयार होईल. ह्याला तेल सिद्धकरण असं म्हणतात. पण पाणी निघून गेलं हे कसं कळणार? तर कागद त्या तेलामध्ये बुडवा आणि ज्योतीवर ठेवा. प्रकाश म्हणजे मेणबत्तीवर किंवा गॅसच्या ज्योतीवर. त्याच्यात जर चरचर आवाज आला तर समजायचं की पाणी आहे. चरचर आवाज ज्यावेळी बंद होईल त्यावेळी समजायचं की पाणी संपले, आता फक्त तेल उरलेलं आहे. तर असं तेल गाळून तुम्ही नियमितपणे केसांना जर लावलं तर केसांचं आरोग्य तुम्हाला छान पद्धतीनं मेंटेन झालेलं तुम्ही बघू शकता किंवा केसांचं आरोग्य उत्तम राहील. केसातला कोंडा, केस गळणं, पिकणं ह्याच्यासाठी तर खूप उपाय आहेत किंवा खूप कंडिशन आहेत किंवा खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. खरं चॅलेंजिंग काय आहे ते सांगतो तुम्हाला. चाई. केस मुळापासूनच निघून जातात आणि चाई तुम्हाला माहिती आहे की डोक्यात पडते म्हणजे डोक्याचे केस जातात. पण नुसते डोक्याचे केस जातात असं नाही बरं का. तर चाई मिशीच्या केसांसाठी पण होते, दाढीच्या केसांसाठी पण होते. आपल्या दवाखान्यामध्ये तर आपण असं बघितलेलं आहे की ज्याच्यामध्ये चाई शरीरावरचे सगळे केस गेलेले आहेत. पोटावरचे, पाठीवरचे, दाढीचे, मिशीचे, भुवयाचे, पापण्यांचे आणि डोक्यावरचे. असं ज्यावेळी होतं ना त्यावेळी त्या माणसाचा कॉन्फिडन्सच लूज होऊन जातो. पण आयुर्वेद आहे. आयुर्वेद खूप छान पद्धतीनं विचार करतं. सगळ्याच गोष्टींचा सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये आहे. आयुर्वेद ह्या कंडिशनचा शोध घेतं हे असं का होतं. थोडक्यात जर सांगायचं झालं ना तर पुन्हा तेच आहे की सर्वांगीण आरोग्यावर परिणाम होतो ना त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतात. चाईच्या बाबतीतसुद्धा सर्वांगीण आरोग्याचा विचार करावा लागतो आणि तो आयुर्वेदानं नक्की केलेला आहे. आता ह्या चाईमध्ये आपण काय उपचार करतो किंवा आयुर्वेद काय मार्गदर्शन करतं. तर पहिल्यांदा तुमचं पोषण नीट व्हायला पाहिजे. म्हणून मग अग्नी चांगला करण्यासाठी जे काही औषधं आहेत, त्यानंतर रसायन चिकित्सा म्हणजे शरीराची रिज्युव्हेनेशन ज्याला आपण म्हणतो, पुनरुज्जीवन ज्याला म्हणतो, हे चांगलं होण्यासाठी काही रसायन औषधं सांगितले आहेत. त्याच्यात च्यवनप्राश आहे. हे रसायन औषध इथं दिलं जातं. आरोग्याचं वर्धन करणारी आरोग्यवर्धिनी नावाची सुंदर औषधी कल्पना किंवा सुंदर औषध आयुर्वेदानं वर्णन केले, तेही तिथं खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं. आणि चाईमध्ये आम्ही पाहिलेलं असं आहे की जलौका उच्चारण म्हणजे जळू लावून तिथलं अशुद्ध रक्त काढल्यानंतर जे काही लेप लावले जातात त्याचा उपयोग होतो. काही लेप असे आहेत की जळू न लावतासुद्धा आपल्याला लेप तिथं लावता येतो आणि पोटातनं औषधं घेतली की चाई पूर्णपणे बरी होते. अगदी छोट्या आकारापासून खूप मोठ्या आकारापर्यंतच्या चाई आपल्या दवाखान्यामध्ये आपण पूर्णतः बऱ्या झालेल्या बघितले आहेत. 3 ते 4 महिन्याच्या कालावधीपासून ते साधारणपणे 8 ते 9 महिने किंवा वर्षभराच्या कालावधीपर्यंत
ह्याला वेळ लागू शकतो. पण हा इतका जास्त वेळ खूप मोठ्या प्रमाणात चाई असेल तरच, अन्यथा 2-3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये पूर्णपणे बरी झालेली चाई पुन्हा कधी चाई येत नाही, इथपर्यंत बरी होते. तुम्हाला सांगू का, केसांचं आरोग्य हे आपल्या हातातली गोष्ट आहे. दैनंदिन दिनक्रम उत्तम ठेवा, आहार उत्तम ठेवा, केस तुम्ही कशाने धुताय किंवा केसांना तेल कसं लावताय, किती कालावधीसाठी लावताय, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या ना, तर केसांसाठी चिंता करत राहण्याची आवश्यकता राहणार नाही. अनेक गोष्टी आहेत केसांच्या आरोग्यासंदर्भात बोलण्याच्या. एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी एकत्रित मांडणं कठीण आहे. पण तरीसुद्धा त्याचा मूळ गाभा जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला अजून याच्याबद्दल काही शंका असतील, काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि असेच अजून काही नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्कीच आतुर आहात. तर त्या संदर्भात जर तुम्हाला कुठल्या विषयासंदर्भात व्हिडिओ नवीन हवा असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. बघतात लोक, शेअर करतात, सबस्क्राईब करायचं कधी कधी विसरतात. तर विसरू नका, सबस्क्राईब पण करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ नियमितपणे बघता येतील. सर्वांचे मनापासून धन्यवाद, खूप खूप आभार. आयुर्वेद हितगुज असंच पाहत राहा आणि आपल्या आरोग्याच्या, योगाच्या, आयुर्वेदाच्या अनुषंगानं हिताच्या गुजगोष्टी आपण करत राहूया. धन्यवाद. थँक्यू.